2.5 लाख मराठे झाले ओबीसी। मराठवाड्यात लाखो प्रमाणपत्रांचं वाटप, फक्त 429 मराठ्यांचे अर्ज नाकारले। आजपासून मुंबईत दिवसभर अवजड वाहनांना बंदी। नवरात्रोत्सवात मुंबईत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय। अवजड वाहनांना मुंबईत केवळ रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यानच प्रवेश। शाळकरी मुलांच्या सुरक्षेचं काय झालं? मुंबई उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल। शाळेचा परिसर सुरक्षित करण्यात सरकार अपयशी, न्यायालयाची भूमिका। भुजबळ थेट भिडले पवारांना। अंतरवालीच्या दगडफेकी मागे पवारांचा आमदार। भुजबळांचा आरोप पवारांना झोंबला। सुळे बचावासाठी आल्या पुढे। भाजप आमदार पडळकर वक्तव्यावर ठाम। पडळकरांनी केली जयंत पाटलांवर टीका। पडळकरांचा माफी मागण्यास नकार। गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद। पवार गटाकडून अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध। गावागावात अजित पवारांचे समर्थक तयार करा। नागपूरच्या चिंतन शिबिरात संघटनेचा आदेश। ऑनलाईन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद। रस्ता सुरक्षा आणि अपघात रोखण्यासाठी निर्णय। परिवहन विभागाचा निर्णय। पडळकर काय बोलतात ते मुख्यमंत्र्यांना विचारा। पवार गटाच्या नेत्यांचा पडळकरांवर निशाणा। मोदींच्या आईचा व्हिडिओ बनवला तेव्हा पवार गप्प का बसले? आमदार पडळकर यांनी शरद पवारांना कचाट्यात पकडलं। आमदार पडळकर यांचं वक्तव्य असमर्थनीय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पडळकरांना समज। मुंबईत रोडच्या कामात भ्रष्टाचार। 5% कमिशनवर रोडची कामं झाली गेली। बीएमसीवर 25 वर्ष ठाकरेंची सस्ताय। एन्काउंटर कार्यक्रमात अमित साटमांचा हल्लाबोल। कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना। मुख्यमंत्री फडणवीस असणार कुंभमेळा शिखर समितीचे अध्यक्ष। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एनएसयूआयचं आंदोलन। विद्यापीठानं केलेल्या परीक्षा शुल्क वाढीला विरोध। आंदेकर कुटुंबाला पुणे पोलिसांचा पुन्हा दणका। आंदेकर कुटुंबाची 27 बँक खाती गोठवली। बँकेत सुमारे 51 लाख रुपये असल्याची माहिती। हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान। सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी।